जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची व्याख्या करायला जातो त्याला सीमांमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतो आणि सत्य जे आहे ते सीमांमध्ये बांधलं जात नाही. जसं शास्त्रज्ञ असं म्हणतात की जेव्हा आम्ही गॉड पार्टिकलचा म्हणजे अणुरेणूपेक्षाही आतमध्ये गेल्यावर जेव्हा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळतात त्याच्याही पलीकडे जो ऊर्जेचा कण आहे ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे त्याचं बिहेवियर हे दुहेरी आहे. म्हणजे जर फोटो काढायला गेलं तर तो स्थिर जाणवतो आणि त्याची जी कृती आहे ती तरल आहे. जेव्हा नरहरी सोनाराला जेव्हा कंबरपट्टा बनवायचा होता पांडुरंगाच्या मूर्तीसाठी, विठ्ठलासाठी, तो तर महान शिवभक्त होता. तो दुसऱ्या देवाचं तोंड पण पाहायला तयार नव्हता. परंतु व्यवसायाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. व्यापार हा एक धर्म आहे. मग जावं लागलं मंदिरामध्ये. जेव्हा जेव्हा तो माप घ्यायचा तेव्हा तेव्हा त्याला पिंड लागायची. त्याला मोठा धक्का बसला. जेव्हा त्याने डोळे उघडले समोर तर साक्षात पांडुरंगाची मूर्ती होती. डोळे झाकले की तुम्ही ज्याचं चिंतन करता तो उपस्थित होतो आणि डोळे उघडले की जो वास्तव आहे तो उपस्थित होतो. म्हणजे भौतिक अनुभूती आणि आध्यात्मिक अनुभूती ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अभौतिकसाठी जी इंद्रिय आहेत ती अलौकिक आहे आणि भौतिकसाठी जी इंद्रिय आहेत ती लौकिक आहे. लौकिक म्हणजे ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता, पाहू शकता, ज्यांना हाताळू शकता. एक व्यक्त आणि एक अव्यक्त, एक आकार, एक निराकार, एक रिअल लाईफ आणि एक रील लाईफ असाच तो प्रकार आहे. रिअल लाईफ पेक्षा रील लाईफ थोडंसं रंगवलेलं असतं थोडंसं. मग रिअल लाईफ म्हणजे ऊर्जा आणि रील लाईफ म्हणजे पदार्थ, इंद्रिय. मग नरहरी सोनाराला जेव्हा डोळे बंद करायचा त्याला अलौकिक मूर्ती दिसायची आणि जेव्हा डोळे उघडायचे तेव्हा त्याला लौकिक दिसायचं. चमड्याच्या डोळ्यांनी आपल्याला चमडच दिसू शकतो हे लक्षात ठेवा. चमड्याला जिवंत ठेवणारं जी शक्ती आहे ती चमड्याच्या डोळ्यांनी दिसू शकते. हा जो कॅमेरा आहे हा कॅमेरा फक्त सूर्याची जी काही प्रकाश शलाक आहे ते फोटॉन्स आहेत त्यालाच कॅप्चर करू शकतो. इन्फ्रारेडला हा कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत, त्याला वेगळा कॅमेरा. हा कॅमेरा समोरची त्याची रेंज आहे तेवढंच बघू शकतो, पण दुर्बीण असेल तर त्या लाखो किलोमीटरच्या रेंजच्या बाहेर पण जाऊ शकतो. म्हणजे जसं या साधनांची, या सर्व यंत्रांची स्वतःची एक वेगवेगळी क्षमता आहे तसं या सर्व इंद्रियांच्या, सर्व साधनांच्या आणि यंत्रांच्या पलीकडे जी शक्ती आहे जी या पदार्थाने तुम्ही तिचं मोजमाप नाही. तुम्हाला तुमची उंची मोजायची आहे तुम्ही टेपचा वापर करू शकता. तुम्हाला आकाशाची उंची मोजायला काय लागेल? आकाशाची उंची मोजायला टेप नाही वापरत किंवा किलोमीटर नाही वापरत. तिथे किलोमीटरचा काही उपयोगच नाहीये. म्हणजे ते प्रकाश वर्ष वाचतात. प्रकाश वर्ष का? पण सर्वात वेगवान काय आहे? तो प्रकाश आहे म्हणून त्याचा वेग वापर. या शरीराला जर हठयोगाद्वारे आपण सीमा ओलांडायला लावल्या, त्याला हट्टी बनवलं. बघा जीवनामध्ये जे लोक हट्टी आहे ना तेच काहीतरी करतात. काहीतरी वेगळं, अलौकिक, अगम्य, अचंबित करणारं, चकित करणारं, आपल्या बुद्धीलाही आवाक्याच्या बाहेर वाटेल असं काहीतरी कोण करतो? कल्पनातीत जो हट्टी आहे तो असं काही करून जातो की सगळ्या जगाचं लक्ष खेचून घेतो. जेव्हा तुम्ही दुसरं कोणाला तरी कॉपी करता तेव्हा तुम्ही फक्त काय करताय? गोडाऊन भरताय. बस कॉपी करणं म्हणजे काय करणं? बॉक्स भरणं, गोडाऊन भरणं, स्टोरेज वाढवणं. जर तुम्ही क्रिएटिव्हिटी केली तर त्याला बॉक्समध्ये आणि गोडाऊनमध्ये जागा नाही, त्याला प्रेझेंटेशनमध्ये जागा आहे. त्याला समोर ठेवलं जातं शोकेसमध्ये. तुम्ही शोकेसमध्ये काय ठेवता? जे वेगळं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे तेच ठेवता. ही प्रकृती सुद्धा तुम्हाला शोकेसमध्ये ठेवते, तुम्हाला ग्लॅमर देते, प्रसिद्धी देते, तुम्हाला मोठं बनवते. कधी जर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स म्हणजे प्रत्येक मोमेंट तुम्ही नवा जर जगायला शिकलात तर. मग जीवनामध्ये काही लोकांच्या आयुष्यामध्ये रोज काहीतरी रोमांच असतो आणि काही लोकांच्या आयुष्यामध्ये म्हणजे खूपच साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच रोमांच नसतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कधीतरी रोमांच असतो. का? कारण आम्ही जीवनाची व्याख्या जी आहे ती मनाच्या आधारे करतो, बुद्धीच्या आधारे करतो. एखादा गर्भश्रीमंत अतिशय पॉवरफुल मनुष्य, त्याची फॅमिली असो, किंवा एखादा अतिशय दरिद्री आणि गरीब भिकारी मनुष्य असो, दोघांमध्ये प्राणाची शक्ती समान असते. दोघांचेही प्राण तेवढेच महत्वाचे असतात आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये दोघंही तेवढेच लाचार असतात ना. मृत्यूसमोर दोघंही सारखेच लाचार. म्हणजे ही लौकिक संपत्ती जी आहे ना, ज्याला तुम्ही जीवनाचा आधार समजता, पैसा, प्रतिष्ठा, पद, सत्ता, तुमची नाती गोतीस, तुमचा संबंध, परिवार, ही सगळी माणसं, प्रेम, ही सगळी माणसं जे आहे हे सगळं भौतिक जग जे आहे हे भौतिक जग मृत्यू समोर लाचार आहे. तर तुम्ही जर जीवनाला ओळखलं तर मृत्यू तुमच्यासाठी नथिंग होऊन जाणार आहे. मला सांगा लहान मुलाचं आयुष्य कसं असतं? आपण म्हणतो लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा. का? कारण लहानपण असं आहे की निखळ आनंद जीवनाचा घ्यायचा एक संधी आहे, परंतु तो बाळबोध आहे. उलट तुम्ही आता स्वातंत्र्य आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त आनंद घ्यायला पाहिजे, पण तुम्हाला आता अहंकार आलेला आहे. लोक काय म्हणतील? मला असे कपडे घालायचे, लोक काय म्हणतील? मला हे खावंसं वाटते, लोक काय म्हणतील? मला इथे नाचावंसं वाटते, लोक काय म्हणतील? मला काहीतरी मोठं काहीतरी निर्माण करावं असं वाटतंय, लोक काय म्हणतील? हातचं सोडलं पळतेच्या मागे पळत. लोक तुम्ही काहीच नाही केलं तरी म्हणतात आणि तुम्ही काहीतरी केलं तरी म्हणतात. तुम्ही झोपले तरी ओरडतात, तुम्ही उठले तरी ओरडतात. लोक हे सतत काही ना काही करत राहतात, हेच त्यांचं काम आहे. आभार मानले पाहिजे तुम्ही त्यांचे. ते सतत तुमच्यावर लक्ष ठेवतात, बिनपगारी फुलाधिकारी. त्यांचे कामं सोडून देतात, तुमचे उद्योग करता. किती उपकार आहे की ते पगार देऊन कोणी उद्योग करत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की चप्पल जेव्हा वापरून झाली आणि तुम्ही ती हरवली तर तुम्हाला काय वाटत नाही? तेच एखादा श्रीमंत माणूस असेल, त्यांनी एकदाच घातली आणि हरवली, तो म्हणतो तिचे पैसे फिटले.
भेटली. एकदा घातली काम झालं. एकदा पण नाही घातली आणि तरी हरवली तर एखादा उदार माणूस काय म्हणतो, धन्यवाद, कुणीतरी वापरायला नेली, त्याला ती लाभू दे. परमेश्वर अशा माणसाला त्या बदल्यामध्ये 10 चपला देतो. त्यांनी चमड्याची नेली असेल तर याला सोन्याची देतो. ती काय लाकूड तोड्याची गोष्ट काय खोटी आहे का? नाही, खरी आहे ती प्रत्यक्ष जीवनामध्ये घडते. का सत्याच्या मार्गाने जायचंय, का प्रामाणिकपणे जगायचंय? कारण प्रामाणिकपणे जगल्यानंतर मिळणारं जे बक्षीस आहे ते अलौकिक आहे. म्हणजे आम्हाला जे ईश्वराने दिलेलं जे सुंदर असं जीवन आहे, त्या जीवनाची सकारात्मक बाजू आम्ही कधी बघतच नाही. आम्ही काय मिळालं नाही आम्हाला त्या बाजूकडे बघत राहतो आणि कायम स्वतःला काय करत राहतो, टोचत राहतो. स्वतःला कायम खाली खेचत राहतो. कायम त्याला जडत्वाकडे, आळसाकडे, अज्ञानाकडे, अहंकाराकडे खेचत राहतो. आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आम्ही काय करतो, गमावून बसतो. आपल्या सर्वांना माहिती, जीवनापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. तरी सुद्धा आपण सर्व भौतिक ज्या गोष्टी, पैसा असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, मान सन्मान असेल, याच गोष्टींमध्ये खूप इतकं भौतिक गोष्टींमध्ये आपण अडकून जातो की आपण खऱ्या अर्थाने जीवन म्हणजे आपलं जीवन एवढं महान आहे हेच विसरून जातो, जगण्याचं विसरून जातो. तर समजा आपण जर पूर्णपणे आपलं जीवन जगलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारे आपण पूर्णपणे आनंदी राहू आणि कुठल्याही प्रकारे समजा आपल्याला बाहेरील मोटिवेशन असेल, इन्स्पिरेशन असेल किंवा वेलनेस असेल, या गोष्टींची पण गरज पडणार नाही. आपण फक्त तात्पुरतं काही कालावधीसाठीच आपल्याला त्याचा अर्थ समजतो. पण आपण नेहमीसाठी आपल्याला जीवनाचा अर्थ समजण्यासाठी आपण अशा कुठल्या गोष्टी किंवा आपण अशी कुठली साधना केली पाहिजे की ज्याने आपल्याला जीवनाचा अर्थ समजेल आणि आपण भौतिक गोष्टींमध्ये न अडकता आपण आपल्या खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ समजून आपण जीवन जगू शकतो. जसा जसा काळ उलटत गेला तसा तसा जीवनाचे जे हेतू आहेत ते बदलत जातात किंवा बदलत राहिलेले आहेत. प्रत्येक धर्म असेल किंवा प्रत्येक जो आहे किंवा प्रत्येक जो मार्गदर्शक आहे ते जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या माध्यम सांगतो किंवा वेगवेगळ्या पद्धती सांगतो आणि त्याच्या दृष्टीने ते जीवन तशा पद्धतीने जगलं पाहिजे. जसं की काही लोकांसाठी दुसऱ्यांची सेवा करणं हा एक जीवनाचा हेतू असतो, जसं काही लोकांसाठी फक्त स्वतः आनंद घेणं हा एक हेतू असतो. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. तर हे आपण एका वाक्यामध्ये ठरवू शकतो का की जीवन म्हणजे नेमकं काय आहे? आणि हे जर थोडंसं स्पष्ट का आलं तर आम्हाला त्या दिशेने चालायला थोडंसं सोपं जाईल. कारण स्वतः त्याचा शोध घेणं थोडंसं कठीण जाते किंवा ते दीर्घकाळ प्रोसेस आहे. तर याबद्दल थोडंसं मार्गदर्शन हवंय की नेमकं जीवन म्हणजे काय आहे आणि ते जगणं म्हणजे नेमकं काय करणं. मित्र हो, आपण जर स्वतःला एक प्रश्न विचारला की जंगल म्हणजे काय, तर जंगल म्हणजे अशी कुठली वस्तू नाही आहे किंवा कुठली जागा नाही आहे. एक विस्तार आहे प्रचंड मोठा. तुम्ही त्या विस्ताराला जर तुकड्यांमध्ये वाटण्याचा जर प्रयत्न केला तर ते जंगल नाही राहणार. तेव्हा जंगलाची व्याख्या करणं म्हणजे त्याला तुकड्यांमध्ये तोडणे. जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची व्याख्या करायला जातो त्याला सीमांमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतो आणि सत्य जे आहे ते सीमांमध्ये बांधलं जात नाही. जसं शास्त्रज्ञ असं म्हणतात की जेव्हा आम्ही गॉड पार्टिकलचा म्हणजे अणुरेणूपेक्षाही आतमध्ये गेल्यावर जेव्हा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळतात, त्याच्याही पलीकडे जो ऊर्जेचा कण आहे ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे त्याचं बिहेवियर हे दुहेरी आहे. म्हणजे जर फोटो काढायला गेलं तर तो स्थिर जाणवतो आणि त्याची जी कृती आहे ती तरल आहे. म्हणजे जेव्हा नरहरी सोनाराला जेव्हा कंबरपट्टा बनवायचा होता पांडुरंगाच्या मूर्तीसाठी, विठ्ठलासाठी, तो तर महान शिवभक्त होता. तो दुसऱ्या देवाचं तोंड पण पाहायला तयार नव्हता. परंतु व्यवसायाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. व्यापाऱ्याला नाही म्हणू शकत नाही. व्यापार हा एक धर्म आहे, व्यवसाय एक धर्म आहे. मग जावं लागलं मंदिरामध्ये. जेव्हा जेव्हा तो माप घ्यायचा तेव्हा तेव्हा त्याला पिंड लागायची. त्याला मोठा धक्का बसला जेव्हा त्याने डोळे उघडले तर समोर तर साक्षात पांडुरंगाची मूर्ती होती. डोळे झाकले की तुम्ही ज्याचं चिंतन करता तो उपस्थित होतो आणि डोळे उघडले की जो वास्तव आहे तो उपस्थित होतो.
म्हणजे भौतिक अनुभूती आणि आध्यात्मिक अनुभूती ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. भौतिक अनुभूती घेण्यासाठीची जी इंद्रिय आहेत ती लौकिक आहे. अभौतिकसाठी जी इंद्रिय आहेत ती अलौकिक आहे. आणि भौतिकसाठी जी इंद्रिय आहेत ती लौकिक आहे. लौकिक म्हणजे ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता, पाहू शकता, ज्यांना हाताळू शकता, ज्यांचं तुम्ही कुठेतरी नोंद घेऊ शकता, ज्यांना भौतिक जगतामध्ये कुठेतरी डायमेन्शन आहे, त्याला मिती आहे, त्याला उंची आहे, त्याला खोली आहे, त्याच्यामध्ये अवस्था आहे, भौतिक अवस्था आहे, द्रव असेल, वायू असेल, स्थायू असेल. मग ही जी भौतिक जगतामधली पदार्थ जगतामध्ये एक अनुभूती आहे आणि एक अपदार्थ म्हणजे ऊर्जा क्षेत्रामध्ये एक अनुभूती आहे. आणि हे दोन डायमेन्शन्स आहेत लाईफचे, एक व्यक्त आणि एक अव्यक्त, एक आकार, एक निराकार. साकार रूपात एक आहे ना, निराकार रूपामध्ये एक आहे. मुख्य मूर्ती वेगळी आहे आणि तिचा फोटोकॉपी वेगळी आहे. एक रिअल लाईफ आणि एक रील लाईफ असाच तो प्रकार आहे. रिअल लाईफपेक्षा रील लाईफ थोडंसं रंगवलेलं असतं, थोडंसं सजवलेलं असतं, थोडंसं आकर्षित करणारं असतं. मग रिअल लाईफ म्हणजे ऊर्जा आणि रील लाईफ म्हणजे पदार्थ, इंद्रिय. मग नरहरी सोनाराला जेव्हा डोळे बंद करायचा त्याला अलौकिक मूर्ती दिसायची आणि जेव्हा डोळे उघडायचे तेव्हा त्याला लौकिक दिसायचं. चमड्याच्या डोळ्यांनी आपल्याला चमडंच दिसू शकतं, हे लक्षात ठेव. चमड्याला जिवंत ठेवणारं जी शक्ती आहे ती चमड्याच्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. हा जो कॅमेरा आहे, हा कॅमेरा फक्त सूर्याची जी काही प्रकाश शलाका आहे किंवा फोटॉन्स आहेत त्यालाच कॅप्चर करू शकतो. इन्फ्रारेडला हा कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत, त्याला वेगळा कॅमेरा लागतो. हा कॅमेरा समोरची त्याची रेंज आहे तेवढंच बघू शकतो, पण दुर्बीण असेल तर त्या लाखो किलोमीटरच्या रेंजच्या बाहेर पण जाऊ शकतो. म्हणजे जसं या साधनांची, या सर्व यंत्रांची स्वतःची एक वेगवेगळी क्षमता आहे, तसं या सर्व इंद्रियांच्या, सर्व साधनांच्या आणि यंत्रांच्या पलीकडे जी शक्ती आहे, जी या पदार्थाने तुम्ही तिचं मोजमाप नाही करू शकत. तुम्हाला तुमची उंची मोजायची आहे, तुम्ही टेपचा वापर करू शकता. ओके, तुम्हाला आकाशाची उंची मोजायला काय लागेल? आकाशाची उंची मोजायला टेप नाही वापरत किंवा किलोमीटर नाही वापरत. तिथे किलोमीटरचा काही उपयोगच नाही आहे. म्हणजे ते प्रकाश वर्ष वाचतात. प्रकाश वर्ष का? कारण सर्वात वेगवान काय आहे? तो प्रकाश आहे, म्हणून त्याचा वेग वापरला जातो. म्हणून आईन्स्टाईननी सुद्धा त्याच्या सूत्रामध्ये अंतिम प्रमाण काय, अंतिम प्रमाणक काय, अंतिम एकक आहे प्रकाशाचं वेग. आणि म्हणून प्रकाशाच्या वेगाचा वर्ग त्याने वापरला. तेव्हा त्यांनी सूत्र तयार केलं, एनर्जी इज इक्वल टू मास इंटू प्रकाशाचा वर्ग. एवढा वेग. म्हणजे पदार्थ हेच ऊर्जा आहे, ऊर्जा हेच काय? पदार्थ. मग पदार्थापासून हे शरीर बनलेलं आहे. मग हे शरीर जे आहे, या शरीराला जर हठयोगाद्वारे आपण सीमा ओलांडायला लावल्या, त्याला हट्टी बनवलं. बघा, जीवनामध्ये जे लोक हट्टी आहे ना, तेच काहीतरी करतात, काहीतरी वेगळं, अलौकिक, अगम्य, अचंबित करणारं, चकित करणारं, आपल्या बुद्धीलाही आवाक्याच्या बाहेर वाटेल असं काहीतरी कोण करतो? कल्पनातीत जो हट्टी आहे तो असं काही करून जातो की सगळ्या जगाचं लक्ष खेचून घेतो. तुम्ही जर आउट ऑफ द बॉक्स विचार करायला लागलात तर तुम्ही सृजन कराल. असं कधी पाहिलं का? असं कधी झालं का? असं जर तुमच्या डोक्यात डायलॉग असेल तर तुम्ही सृजन कधीच करू शकत नाही. तुम्ही लकीर के फकीर राहणार. तुम्ही सर्वायवल राहणार. फक्त तुम्ही लाईफ एक्सपिरियन्स नाही करू शकणार. जेव्हा तुम्ही दुसरं कोणाला तरी कॉपी करता तेव्हा तुम्ही फक्त काय करताय?
गोडाऊन भरताय बस. कॉपी करणं म्हणजे काय करणं? बॉक्स भरणं, गोडाऊन भरणं, स्टोरेज वाढवणं. जर तुम्ही क्रिएटिव्हिटी केली तर त्याला बॉक्समध्ये आणि गोडाऊनमध्ये जागा नाही, त्याला प्रेझेंटेशनमध्ये जागा आहे. त्याला समोर ठेवलं जातं शोकेसमध्ये. तुम्ही शोकेसमध्ये काय ठेवता? जे वेगळं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे, तेच ठेवता. ही प्रकृतीसुद्धा तुम्हाला शोकेसमध्ये ठेवते, तुम्हाला ग्लॅमर देते, प्रसिद्धी देते, तुम्हाला मोठं बनवते. कधी जर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे प्रत्येक मोमेंट तुम्ही नवा जर जगायला शिकलात तर. मग जीवनामध्ये काही लोकांच्या आयुष्यामध्ये रोज काहीतरी रोमांच असतो आणि काही लोकांच्या आयुष्यामध्ये, म्हणजे खूपच साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच रोमांच नसतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कधीतरी रोमांच असतो. का? कारण आम्ही जीवनाची व्याख्या जी आहे ती मनाच्या आधारे करतो, बुद्धीच्या आधारे करतो. आता मला सांगा, आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं आकलन करायला जातो, बरोबर आहे, त्या गोष्टीचं आकलन करताना त्याची जी भव्यता आहे, ती भव्यता आपल्याला जर माहीतच नसेल, जसं आपण म्हणतो की आपण लहानपणी गोष्ट ऐकली की बजरंगबली हनुमान सूर्याला गळायला निघाले. आता सूर्य केवढा सूर्य आहे. सौरज्वाला जर पृथ्वी एकावर एक ठेवल्या तर 14 पृथ्व्या एकावर एक ठेवाव्या लागतील, तेव्हा एक सौरज्वालेची उंची गाठता येईल. तेव्हा तो सूर्य केवढा असेल आपण कल्पना नाही करू शकत. आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. अगदी आपण बनवलेल्या कम्प्युटरच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर आहे. इन्फानाईट ज्याला आपण म्हणतो, अनंत, त्याला फक्त एवढा शब्द आहे, काय? अनंत, ज्याला अंतच नाही. मग तुम्ही त्याचं मोजमाप कसं करणार? आणि म्हणून आपले जे इंद्रिय आहेत, आपली जी बुद्धी आहे, तिच्या क्षमतेमध्ये फक्त हे भौतिक जगतच आहे. म्हणून याची सीमा ओलांडायची, त्याचा मदत सुद्धा तुम्हाला या शरीरानेच होणार आहे. म्हणून शरीराला जी आसनं दिलेली आहे, सूर्यनमस्कार त्याच्यामधलं एक सर्वसाधारण 12 आसनांचं एक छोटंसं पॅकेज आहे. तर ही आसनं म्हणजे तुमच्या शरीराला त्याच्या स्वतःच्याच मर्यादा ओलांडायला लावण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. मग तुम्ही जेव्हा मर्यादा ओलांडायला लावता तेव्हा काहीतरी नवीन जगाचा काय लागतो? शोध लागतो, एक नवीन अनुभूती येते. आणि म्हणून तुम्ही जे रोज करता त्याच्यापेक्षाही थोडंसं तुमच्या शरीराला ताण द्या, तुमच्या मनाला ताण द्या, थोडासा तुमच्या बुद्धीला थोडासा ताण द्या, तुमच्या भावनांना थोडासा ताण द्या. त्याला जे ताणणं आहे, त्याचा जो स्ट्रेस आहे जाणीवपूर्वक, जसं आपण एखाद्या शेतामध्ये बागेला ताण देतो, ताण दिल्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारे एप्रिल आणि मे महिन्याच्या रखरखीत उन्हामध्ये मातीचं भस्मीकरण होतं, पिकांच्या आतमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्सचं रूपांतरण होतं आणि गर्भधारणा होऊन जून महिन्यामध्ये नवीन कळ्यांचा, फुलांचा, फळांचा जन्म होतो. अगदी तसाच ताण जो आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये दिला पाहिजे, तरच तुम्ही या जीवनाची थोडीशी अनुभूती घेऊ शकता. आज सर्वजण आम्ही कशाला घाबरतो? मृत्यू हा आमच्या जीवनामधला सर्वात मोठी भीती आहे. नवे मृत्यूचं जे महत्त्व आहे आमच्या जीवनामध्ये फार मोठं आहे. जर आमच्या जवळचं जर कुणी गेलं, घरातलं, कुटुंबातलं, तर आमचं सर्व जीवन ठप्प होतं. नवे आम्ही ठप्प करतो. अन्न नकोसं वाटतं, नवे कपडे नकोसे वाटतात, कुठला कार्यक्रम नकोसा वाटतो, उत्सव नकोसा वाटतो. सर्व कार्यक्रम, उत्सव काय असतील ते आम्ही रद्द करतो. हे मृत्यूची एवढी दहशत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही रिस्पेक्ट करता का मृत्यूचा? तुम्ही त्या माणसावर प्रेम करता म्हणून त्याच्या दुःखामध्ये तुम्ही ते दुखवटा म्हणून करता का? मुळीच नाही. तसं जर असेल, शेजारच्या गल्लीतला कोणी मेल्यावर तुम्ही दुखवटा का धरत नाही? लक्षात घ्या. कोरोनामध्ये जेव्हा तुमच्या घरातला माणूस मेला तेव्हा तुम्ही त्याला बघायला आणि त्याचे विधी पार पाडायला आणि त्यावेळेस तुम्ही दुखवटा साजरा करायला का गेले नाही? म्हणजे एका लिमिटपर्यंत, जोपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही तोपर्यंत मी सगळं पाळायला तयार आहे. म्हणजे सर्वस्वी त्या दुःखात सुद्धा आपण स्वार्थ साधत असतो. आपली काहीतरी गरज कमी होणार आहे, उद्यापासून आपली सोय कमी होणार आहे, गैरसोय होणार आहे. तो जो माणूस गेलेला आहे त्याने आपली काहीतरी अडचण करून ठेवलेली, काहीतरी गैरसोय केलेली आहे.
ती गैरसोय तुम्हाला धक्का देते आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी तुम्ही ते दुःखवटा साजरा करता. कोणाला दुःख बिक्कल नाही आहे. तुम्ही मला सर तुम्ही असं काय बोलता? दशक्रिया विधीमध्ये वाटपावरून आणि दागिन्यांवरून भांडणारी जमात आहे आपली. आता जिवंतपणी वाटण्या करतात लोक, मरायची गरज पण नाही. म्हणजे प्रत्येकाचं जो वागणं आहे, जे आचरण आहे ते फक्त स्वार्थासाठी आहे. मग सद्गुरू आम्हाला काय सांगतात की जीवन जे आहे त्याच्यापेक्षा महान दुसरं काहीच नाही आहे, दुसरा हेतू पण नाही आहे. जीवन हे स्वतःमध्येच महान आहे. तुम्ही म्हटलं ते जीवनच आम्हाला कळत नाही. वेगवेगळ्या साधू संतांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या जीवनाबद्दल. कोणी म्हणतो सेवा परमधर्म, कोणी म्हणतं दान परमधर्म, कोणी म्हणतं भक्ती परमधर्म, कोणी म्हणतं कर्मयोग करा, आपलं कर्तव्य करा. नेमकी काय करायचं? भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सगळं सांगितलं. जगातील विविध धर्मांचे, विविध पंथांच्या सर्व सिद्ध पुरुषांनी त्यांचे त्यांचे मार्ग सांगितले असतील, परंतु भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सर्वांग सुंदर मार्ग सांगितले. त्यांनी कुठलाच मार्ग सोडला नाही. बाकीच्यांनी एक एक मार्ग सांगितला, पण भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सर्व मार्ग सांगितले, सर्व मार्गांचा समावेश केला, म्हणून तो परिपूर्ण मार्गदर्शन आहे. आज गीता जर अमेरिकेमध्ये वाटली जात असेल इस्कॉनद्वारे, ऑस्ट्रेलियामध्ये जर ती प्रसिद्ध होत असेल, भगवान श्रीकृष्णाचे एवढे लोक चाहते होत असतील, विविध प्रकारचे जाती धर्माचे लोक का बरं चाहते होत आहे? कारण ते तत्वज्ञान सर्व समावेशक आहे, त्याच्यामध्ये सर्वांच्या प्रश्नांची उत्तर आहे. मग जीवनाची व्याख्या काय? जे आता आहे तेच जीवन आहे. एका ओळीमध्ये काय? आता जे उपस्थित आहे तुमच्या समोर ते जीवन आहे. तुम्ही जिवंत आहात, हे जीवन आहे. बरोबर आहे? मला सांगा, एखादा गर्भश्रीमंत अतिशय पॉवरफुल मनुष्य, त्याची फॅमिली असो, किंवा एखादा अतिशय दरिद्री आणि गरीब भिकारी मनुष्य असो, दोघांमध्ये प्राणाची शक्ती समान असते. दोघांचेही प्राण तेवढेच महत्त्वाचे असतात. आणि मृत्यूच्या बाबतीमध्ये दोघंही तेवढेच लाचार असतात ना. मृत्यूसमोर दोघंही सारखेच लाचार. म्हणजे ही लौकिक संपत्ती जी आहे ना, ज्याला तुम्ही जीवनाचा आधार समजता, पैसा, प्रतिष्ठा, पद, सत्ता, तुमची नाती गोतीस, तुमचा संबंध, परिवार, ही सगळी माणसं, प्रेम, ही सगळी माणसं जे आहे, हे सगळं भौतिक जग जे आहे, हे भौतिक जग मृत्यूसमोर लाचार आहे. का? तुमचं आता तिकीट फाडलं, तुमचे सगळे खाते काढून घेतले जातात. हां, भले तुमच्या खात्यात शून्य असो नाही तर करोडो असो, किंवा तुमचं खातंच नसो, नसलेलं खातं सुद्धा काढून घेतलं जातं. जोपर्यंत हे शरीर जिवंत आहे तोपर्यंत फुफ्फुस श्वास घेत आहे, हृदय तुमचा रक्त संचार करते, तुमची अन्न नलिका अन्नग्रास करते, तो पचवते, प्रत्येक सेल काहीतरी ॲक्टिव्हिटी करते. आणि एकदा प्राण निघून गेले की सगळ्या क्रिया बंद होतात. मृत्यू आम्हाला सर्वांना फार मोठा वाटतो. खरं तसं जर पाहिलं तर तुम्ही जर जीवनाला ओळखलं तर मृत्यू तुमच्यासाठी नथिंग होऊन जाणार आहे. मला सांगा, तुमची एक चप्पल आहे, तुम्ही भरपूर वापरली आणि तुटली ती चप्पल. आता ती 2 वेळेस रिपेअर करून झाली, आता रिपेअर बी नाही होऊ शकत, आणि ती हरवली, तर तुम्हाला काय वाटतं? दळिंद्री गेली. ती घालायचीच बंद करणं गरजेचं होतं, पण मला मोह सुटत नव्हता, सुटली बिचारी. मृत्यू म्हणजे एक फार मोठा उत्सव आहे. सगळं काडी कचरा घाण तुमची सगळी साफ करून टाकतं ते. विचार करा, एखाद्याला कॅन्सर झालेला आणि मृत्यूच येत नाहीये. हां, त्या जखमांमध्ये, त्या घाणीमध्ये त्याला स्वतःला जगावं लागतं, ज्या घाणीचा त्यांनी कधी स्पर्शही केला नाही, कधी त्याच्या समोरही गेला नाही. ती त्याच्या शरीरावर त्याला मिरवावी लागते, तिच्यासोबत जगावं लागतं.
आपल्याला समोरच्याच्या तोंडाचा वास आला तर किती राग येतो, आणि स्वतःच्या तोंडाचा येतो तेव्हा होतं कधी कधी. हां, म्हणजे सर्वात प्रिय काय आम्हाला? जगणं आहे. मग तेच जीवन आहे ना. परंतु आम्ही जेव्हा ते निरोगी असतं तेव्हा आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मी शरीराबद्दल नाही बोलत आहे, तुमचं निरोगी जीवन. निरोगी जीवन म्हणजे काय? ज्या जीवनामध्ये द्वेष नाही आहे, मत्सर नाही आहे, दुःख नाही आहे, वेदना नाही आहे, पश्चाताप नाही आहे, दहशत नाही आहे, कुठली आशा नाही, कुठली अपेक्षा नाही, एकदम रिलॅक्स लाईफ आहे. लहान मुलासारखं एकदम असं निरागस आहे. मला सांगा, लहान मुलाचं आयुष्य कसं असतं? आपण म्हणतो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. का? कारण लहानपण असं आहे की निखळ आनंद जीवनाचा घ्यायचं एक संधी आहे, परंतु तो बाळबोध आहे. उलट तुम्ही आता स्वातंत्र्य आहे तुम्हाला, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त आनंद घ्यायला पाहिजे. पण तुम्हाला आता अहंकार आलेला आहे. लोक काय म्हणतील, मला असे कपडे घालायचे, लोक काय म्हणतील, मला हे खावंसं वाटते, लोक काय म्हणतील, मला इथं नाचावंसं वाटते, लोक काय म्हणतील, मला काहीतरी मोठं काहीतरी निर्माण करावं असं वाटतंय, लोक काय म्हणतील. हातचं सोडलं आणि पळतेच्या मागं पळतो. लोक तुम्ही काहीच नाही केलं तरी म्हणतात, आणि तुम्ही काहीतरी केलं तरी म्हणतात. तुम्ही झोपले तरी ओरडतात, तुम्ही उठले तरी ओरडतात. लोक हे सतत काही ना काही करत राहतात, हेच त्यांचं काम आहे. आभार मानले पाहिजे तुम्ही त्यांचे, ते सतत तुमच्यावर लक्ष ठेवतात. बिनपगारी फुलाधिकारी तर त्यांचे कामं सोडून देतात, तुमचे उद्योग करता. किती उपकार आहे की ते पगार देऊन कोणी उद्योग करत नाही. जीवन म्हणजे एक प्रक्रिया आहे. तुम्ही तिचा अनुभव तेव्हाच घेऊ शकाल जेव्हा तुम्ही जगाल. तुम्ही जगणं उद्यावर ढकललंय. आज तुम्ही काहीतरी जगण्याची तयारी करताय. नाही माझं घर होऊ दे मग मी जगेल, नाही नाही माझी गाडी येऊ दे मग माझं बघ, नाही माझं लग्न होऊ दे, लग्न झाल्यावर पोरगं होऊ दे, पोरगं झाल्यावर त्याचं लग्न होऊ दे, त्याचं लग्न झाल्यावर त्याला नातू होऊ दे. संपणार का कधी? तू संपणार आहे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता, तुम्ही मरण्याच्या अगोदर तुमचं जगून झालं पाहिजे. तुमचा मृत्यू तुमच्या समोर छोटा पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं की चप्पल जेव्हा वापरून झाली आणि तुम्ही ती हरवली तर तुम्हाला काय वाटत नाही. तेच एखादा श्रीमंत माणूस असेल, त्यांनी एकदाच घातली आणि हरवली, तो म्हणतो तिचे पैसे फिटले. एकदा घातली काम झालं, बरोबर आहे. एकदा पण नाही घातली आणि तरी हरवली तर एखादा उदार माणूस काय म्हणतो, धन्यवाद कुणीतरी वापरायला नेली, त्याला ती लाभू दे. परमेश्वर अशा माणसाला त्या बदल्यामध्ये 10 चपला देतो. त्यांनी चांबड्याची नेली असेल तर याला सोन्याची देतो. ती काय लाकूड तोड्याची गोष्ट काय खोटी आहे का? नाही, खरी आहे ती प्रत्यक्ष जीवनामध्ये घडते. का सत्याच्या मार्गाने जायचंय, का प्रामाणिकपणे जगायचंय? कारण प्रामाणिकपणे जगल्यानंतर मिळणारं जे बक्षीस आहे ते अलौकिक आहे. परंतु तुम्हाला हिऱ्याची पारख पाहिजे. एखाद्याने तुमच्याकडचं सोनं काढून घेतलं आणि हिरा जर दिला तर आपण म्हणतो काय माझं सोनं दे परत. का? त्याला हिऱ्याची पारख नाही. ते सोनं असतं 1 लाख रुपयाचं आणि हिरा असतो 10 लाख रुपयाचा. त्या 10 लाखाला लात मारतो हा. शेकचिल्लीच ना. मग आम्ही आमच्या जीवनामध्ये शेकचिल्ली बनवून जगतो. मला सांगा, जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, उत्सव साजरा करायला जातो, तेव्हा आपण त्या उत्सवामध्ये जे छोट्या मोठ्या गोष्टी घडतात, छोटे मोठे अपघात, धक्का लागला एखाद्याचा, आहे की नाही, काही वस्तू पडली तुमची धक्का लागून, काही नुकसान झालं छोटंसं, एखादी वस्तू हरवली, तर आपण ते सगळा उत्सव सोडून देतो आणि त्याच्यात तोंडी लागत बसतो. धक्काच कसं काय मारला, जाणून बुजूनच मारला. स्वतःचा तर उत्सवाचा बरबादी करतोच, पण आजूबाजूला 10-20 जणांना पण बरबाद करून टाकतो. रंगामध्ये काय करतो? भंग करतो की नाही? मला सांगा, याला खरंच जीवन कळालंय का? नाही कळालं ना. जीवन जर कळालं तर तुम्ही प्रत्येक क्षण काय करण्याचा प्रयत्न कराल? जगण्याचा प्रयत्न कराल. करेक्ट. तुम्ही जगणं उद्यावर ढकलणार नाही. श्वास घेताना आपण निरोगी फुफ्फुसांचा कधी आनंदच घेत नाही. ते रोगट झाले का मग लक्ष देतो व्हेंटिलेटर बसवा, छाती प्रेस करा, फुफ्फुसांनी हवा घेतली पाहिजे. जेव्हा निरोगी होती तेव्हा तुला प्राणायाम कर म्हटलं,
नाही, तेव्हा वेळ नव्हता तुझ्याकडे. निरोगी फुफ्फुसांना हवा देत नाही तू. त्यांच्यामध्ये हवा जायची बंद झाली, कफ झाला का म्हणतो, नाही कफ झाला नाही. काय जगतो आपण? हां, म्हणजे आम्हाला जे ईश्वराने दिलेलं जे सुंदर असं जीवन आहे, त्या जीवनाची सकारात्मक बाजू आम्ही कधी बघतच नाही. आम्ही काय मिळालं नाही आम्हाला त्या बाजूकडे बघत राहतो आणि कायम स्वतःला काय करत राहतो, टोचत राहतो, स्वतःला कायम खाली खेचत राहतो, कायम त्याला जडत्वाकडे, आळसाकडे, अज्ञानाकडे, अहंकाराकडे खेचत राहतो. आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आम्ही काय करतो, गमावून बसतो. तुमच्याकडे फूल आहे आणि त्या फुलाला तुम्ही कुस्करला, त्याच्या पाकळ्या पाकळ्या काढल्या आणि मग म्हणता काय मजा नाही याच्यामध्ये, आहे की नाही? म्हणून तर गुलाबाला काटे काढावं लागले. त्याला म्हण बरं असं काय मजा नाही, असं चोळून बघ, ते तुला चांगली सजा देईल, आहे की नाही? म्हणून तेच फुल पुढच्या वेळेस काटे बनतं आणि तुम्हाला रक्तबंबाळ करतं. तुम्ही फुलाला जर आदर दिला तर काटे पण तुमचा आदर करतील. कळलं का तुम्हाला? हां, काटे त्यांचा गुणधर्म नाही सोडणार टोचण्याचा, ते तुम्हाला टोचणारच नाही असं पण नाही, पण त्या जखमा तुम्हाला दुःखी नाही करणार. त्या जखमांतून तुम्ही आणखीन मजबूत बनाल. ते तुमचं लासूर नाही बनणार, तर तुमच्यासाठी ते काय बनेल, एक मजबूतीचं कारण बनेल, स्ट्रेंथ बनेल. बरोबर आहे? आणि म्हणून जीवनात आलेला संघर्ष, प्रतिकूल परिस्थिती, या सगळ्या आपल्या जीवनाला सजवण्यासाठी आहे.